नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री अकॅडमीच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये किंवा ऑनलाईन त्यामध्ये स्टडीमध्ये तुमचं स्वागत आहे. त्यामध्ये नेक्स्ट टॉपिक आपण पाहणार आहोत, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, नियंत्रण आणि समन्वय. त्याचं थोडक्यात असणारं मराठी मिनिंग. त्यामधला फर्स्ट पार्ट न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, म्हणजे नर्वचं असणार कंट्रोल आणि त्याचं असणारं कोऑर्डिनेशन, नियंत्रण आणि समन्वय. मग त्यामध्ये इंट्रोडक्टरी क्वेश्चन्स असतात. त्यामध्ये साधारण हा जो पॉइंट आहे न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, नीटला साधारण 2 ते 3 याच्यावर क्वेश्चन येतात. मग त्यामध्ये इंट्रोडक्टरी क्वेश्चन जरी आला तरी सांगता आला पाहिजे, सॉल्व्ह करता आला पाहिजे. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट पहा, इन आवर बॉडी द फंक्शन्स ऑफ ऑर्गन्स और ऑर्गन सिस्टीम मस्ट बी कोऑर्डिनेटेड टू मेंटेन होमिओस्टासिस. म्हणजेच यामध्ये काय सांगितलेलं आहे या पॉइंट मध्ये, आपल्या बॉडीमध्ये organs or organ system, single is called organ, such as heart, lung, हे काय organ. organ system related organs काय होतात, एकत्र येतात, togetherly forms organ system. related organ एकत्र येऊन एकत्र त्यांची सिस्टीम तयार करतात. म्हणजे त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपली जर डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल तर त्यात काय रिलेटेड, त्यामध्ये माउथ आहे, नंतर इंटेस्टाइन येतं, इसोफॅगस येतं, स्टमक येतं. हे जे त्यातले पार्ट आहेत हे सेपरेट ऑर्गन्स आहेत. मग ते ऑर्गन्स त्यामध्ये काय होतात, फॉर्म्स ऑर्गन सिस्टीम. हे जे आता मी सांगितलेले डायजेस्टिव्ह सिस्टीम जे सांगितलेले पार्ट हे एकत्र येतात आणि तयार काय करतात, ऑर्गन सिस्टीम. अशी प्रत्येक सिस्टीम, ईच सिस्टीम इज डेव्हलप्ड टू कंबाईन ऑर्गन्स. म्हणजे प्रत्येक सिस्टीम डेव्हलप झालेली आहे, ती कशाने झालेली आहे तर ऑर्गन्स कंबाईन होऊन झालेली असते. मग त्यामध्ये कोऑर्डिनेटेड टू मेंटेन होमिओस्टासिस. होमिओस्टासिस इट इज बायोलॉजिकल ॲज वेल ॲज फिजिकल पाथवेज. म्हणजे मेंटेन काय करतं, टू मेंटेन बायोलॉजिकल और फिजिओलॉजिकल पाथवेज. बायोलॉजिकल किंवा फिजिओलॉजिकल पाथवेज मेंटेन करणं म्हणजेच काय, होमिओस्टासिस करणं. म्हणजे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इन आवर बॉडी फंक्शन्स ऑफ ऑर्गन्स और ऑर्गन सिस्टीम, म्हणजे आपल्या प्रत्येक ऑर्गनचं किंवा ऑर्गन सिस्टीमचं फंक्शन्स त्यामध्ये मस्ट बी कोऑर्डिनेटेड, म्हणजे समन्वय असतो. ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टीम एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये काय असतो, समन्वय असतो. कशासाठी असतो, टू मेंटेन होमिओस्टासिस, म्हणजेच टू मेंटेन बायोलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल पाथवेज. बायोलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल जे पाथवेज असतात ते मेंटेन करणं म्हणजेच काय, होमिओस्टासिस. हा फर्स्ट पॉइंट मध्ये आपण बघितला. सेकंड पॉइंट, इन कोऑर्डिनेशन प्रोसेस टू और मोर ऑर्गन्स इंटरॅक्ट अँड कॉम्प्लिमेंट द फंक्शन्स ऑफ टू ईच अदर. म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इन कोऑर्डिनेशन प्रोसेस, समन्वय ज्यावेळी प्रक्रिया चालते समन्वयाची, इन कोऑर्डिनेशन प्रोसेस काय होत असतं, टू और मोर ऑर्गन्स इंटरॅक्ट टू ईच अदर. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा ऑर्गन हे काय झालेले असतात, एकमेकाला इंटरॅक्ट होतात आणि त्यामध्ये कॉम्प्लिमेंट द फंक्शन्स टू ईच अदर, आणि एकमेकाला पूरक असे ती काय करतात, कार्य करण्याचं काम करतात. एकमेकाला पूरक, कॉम्प्लिमेंट मीन्स पूरक, एकमेकाला पूरक अशी कामं करण्याची किंवा फंक्शन करण्याची कामं ते दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऑर्गन एकत्र झाल्यानंतर होत असतात. त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन प्रोसेस घडते. म्हणजे सेकंड पॉइंट, in coordination process two or more organs interact with each other and complement the functions to each other. समजलं. आता त्यामध्ये थर्ड पॉइंट एक्झाम्पल बघायचं. एक्झाम्पल मध्ये काय सांगितलेलं आहे, when we do physical exercises the energy demand is increased for maintaining and increased muscular activity. म्हणजे ज्यावेळी आपण काय करत असतो, फिजिकल प्रोसेस किंवा फिजिकल एक्सरसाइजेस करतो, व्यायाम वगैरे करतो, त्यावेळी काय झालेलं असतं, एनर्जी डिमांड इज इन्क्रीज्ड. एनर्जी डिमांड वाढलेली असते, ऊर्जेची गरज असते, फॉर मेंटेनिंग अँड इन्क्रीज्ड मस्क्युलर ऍक्टिव्हिटी. एनर्जीची डिमांड का वाढते तर त्यावेळी इन्क्रीज झालेलं असतं काय, मस्क्युलर ऍक्टिव्हिटीज. म्हणजेच मसलच्या ज्या ऍक्टिव्हिटीज होतात त्या इन्क्रीज झालेल्या असतात. इन्क्रीज झाल्यामुळे एनर्जी डिमांड इन्क्रीज होते. कशामध्ये,
फिजिकल एक्झरसाइजेस आपण ज्यावेळी करतो, व्यायाम करत असतो त्या काळात. म्हणजे थर्ड पॉइंट मध्ये एक्झाम्पल काय सांगितलंय, व्हेन वी डू फिजिकल एक्झरसाइजेस द एनर्जी डिमांड इज इन्क्रीज्ड फॉर मेंटेनिंग अँड इन्क्रीज मस्क्युलर ऍक्टिव्हिटी. मस्क्युलर ऍक्टिव्हिटी इन्क्रीज झालेली असते, त्यामुळे ते मेंटेन करण्यासाठी काय केलं जातं, एनर्जीची डिमांड वाढते. मग एनर्जीची डिमांड ही कधी वाढत असते, ज्यावेळी फिजिकल एक्झरसाइज करत असतो. म्हणजे फिजिकल एक्झरसाइज आपण करत असतो त्या काळात एनर्जी डिमांड वाढते. आणि ते कशासाठी वाढत असते, मेंटेनिंग. काय मेंटेनिंग, इन्क्रीज द मस्क्युलर ऍक्टिव्हिटी. मसलच्या ज्या ऍक्टिव्हिटी चालतात ते इन्क्रीज झालेल्या असतात, त्या इन्क्रीज झालेल्या मेंटेन करण्यासाठी एनर्जीची गरज असते. नेक्स्ट पॉइंट नंबर 4, द सप्लाय ऑफ ऑक्सिजन ऑल्सो इन्क्रीज ड्युरिंग फिजिकल एक्झरसाइजेस. म्हणजे ज्यावेळी व्यायाम करतो, फिजिकल एक्झरसाइज करत असतो, त्या काळात ऑक्सिजनचे जे सप्लाय असतो तो इन्क्रीज वाढलेला असतो. का तर जेवढा आपण व्यायाम करत तेवढा आपल्याला गरज कशाची असते, ऑक्सिजनची गरज असते. म्हणून काय सांगितलंय, द सप्लाय ऑफ ऑक्सिजन ऑल्सो इन्क्रीज ड्युरिंग फिजिकल एक्झरसाइजेस. नेक्स्ट नंबर 5th पॉइंट, the increased supply of oxygen is necessary and increase in rate of heartbeat, respiration and increased blood flow via blood vessels. मग या पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, काय सांगितलंय, इन्क्रीज द सप्लाय ऑफ ऑक्सिजन इज नेसेसरी. म्हणजेच ऑक्सिजनचा जो सप्लाय असतो तो गरजेचा असतो. इन्क्रीज सप्लाय, ज्यादा सप्लाय देणं गरजेचं असतं ड्युरिंग फिजिकल एक्झरसाइजेस. ज्यावेळी आपण करत असतो फिजिकल एक्झरसाइज त्या काळात ऑक्सिजनचा जो सप्लाय असतो तो इन्क्रीज देण्याचं काम केलं पाहिजे. हा नेसेसरी असतो. कशासाठी गरजेचा आहे, तर इन्क्रीज इन रेट ऑफ हार्टबीट. त्यावेळी आपल्या हार्टबीट म्हणजेच हृदयाचे ठोके किंवा स्पंदन अगदी वाढलेले असतात. नंतर रेस्पिरेशन म्हणजेच इन्स्पायरेशन एक्सपायरेशन वाढलेलं असतं. नंतर इन्क्रीज द ब्लड फ्लो वाया ब्लड वेसल्स. म्हणजेच ब्लड वेसल्स मार्फत, आर्टरी किंवा वेन असतील त्या ब्लड वेसल्स मार्फत ब्लड फ्लो इन्क्रीज झालेला असतो. का तर आपण त्यावेळी काय करत असतो, फिजिकल एक्झरसाइजेस. मग ज्यावेळी ड्युरिंग फिजिकल एक्झरसाइजेस द इन्क्रीज द सप्लाय ऑफ O2, त्यावेळी काय केला जातो, O2 सप्लाय, ऑक्सिजनचा सप्लाय इन्क्रीज केला जातो. इज नेसेसरी, कशासाठी गरजेचं असतं, अँड इन्क्रीज इन रेट ऑफ हार्टबीट, रेस्पिरेशन अँड इन्क्रीज द ब्लड फ्लो वाया ब्लड वेसल्स. नेक्स्ट पॉइंट नंबर 6, when physical exercise is stopped, the activities of nerves, lungs, heart and kidney gradually return to their normal condition. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे, ज्यावेळी आपण व्यायाम पूर्णपणे थांबवतो, फिजिकल एक्झरसाइज ज्यावेळी स्टॉप होतो किंवा आपण बंद करतो, त्यावेळी काय होत असतं, ऍक्टिव्हिटीज ऑफ नर्व्स म्हणजे आपल्या ज्या नर्व्स आहेत त्यांच्या ऍक्टिव्हिटीज, लंगच्या ऍक्टिव्हिटीज, नंतर हार्टच्या ऍक्टिव्हिटी, किडनीच्या ऍक्टिव्हिटीज ह्या ग्रॅज्युअली रिटर्न टू देअर नॉर्मल कंडिशन. म्हणजे ज्यावेळी कम्प्लीट स्टॉप होतो फिजिकल एक्झरसाइजचा त्यावेळी हे जे सगळं सांगितलंय, नर्व्स, हार्ट, लंग्स, किडनी ह्यांच्या ज्या प्रोसेस चाललेल्या असतात किंवा ऍक्टिव्हिटीज ह्या ग्रॅज्युअली टप्प्याटप्प्यानं नॉर्मल कंडिशन मध्ये येतात. कधी, आफ्टर द स्टॉप ऑफ फिजिकल एक्झरसाइज, पूर्णपणे फिजिकल एक्झरसाइज स्टॉप केल्यानंतर. म्हणजे 6th पॉइंट मध्ये काय सांगितलंय, when physical exercise is stopped, the activities of nerves, lungs, heart and kidney gradually return to their normal condition. And next point number 7, during performance of physical exercise, the function of muscles, lungs, heart, blood vessels, kidney as well as other organs are coordinated. ड्युरिंग परफॉर्मन्स म्हणजे ज्यावेळी आपण परफॉर्मन्स करत असतो, विच परफॉर्मन्स, फिजिकल एक्झरसाइज, व्यायाम आपण ज्यावेळी करत असतो त्यावेळी काय झालेलं असतं, फंक्शन्स ऑफ मसल्स म्हणजे आपल्या स्नायूंची असणारी कार्य, फंक्शन्स ऑफ लंग्स म्हणजे आपल्या लंगची असणारी
फंक्शन्स कार्य. नंतर फंक्शन्स ऑफ हार्ट, आपल्या हृदयाची असणारी कार्य. फंक्शन्स ऑफ ब्लड व्हेसल्स, आपल्या रक्तवाहिन्यांची असणारी फंक्शन्स किंवा कार्य. फंक्शन्स ऑफ किडनी, आपल्या किडनीची असणारी फंक्शन्स किंवा कार्य. ॲज वेल ॲज अदर ऑर्गन्स, त्याच वेळी इतर ऑर्गनची असणारी फंक्शन्स आर कोऑर्डिनेटेड. लक्षात ठेवा, ह्यांचा सगळ्यांचा समन्वय चालतो ड्युरिंग कधी परफॉर्मन्स ऑफ फिजिकल एक्झरसाइज. ज्यावेळी फिजिकल एक्झरसाइज ज्यावेळी चालू असतो व्यायाम आपला, त्यावेळी हे ऑल ऑर्गन्स सच ॲज मसल्स, लंग्स, हार्ट, ब्लड वेसल्स, किडनी ॲज वेल ॲज अदर ऑर्गन्स आर कोऑर्डिनेटेड. एकमेकाशी त्यांचा काय असतो, समन्वय असतो. लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट, इंट्रोडक्शन मधला नेक्स्ट पॉइंट नंबर 8. न्यूरल और नर्वस सिस्टम and endocrine system present in our body which togetherly coordinate and integrate all activities of organs or organ system. हा पॉइंट आता समजावून घ्या. आपली जी नर्वस किंवा न्यूरल सिस्टीम जी असते आणि एंडोक्राइन सिस्टीम याच्याशीच रिलेटेड असणार. एंडोक्राइन सिस्टीम म्हणजे जे फक्त स्रावणं म्हणजे एखादा द्रव्य स्रावण्याचं काम करतं, ती असणारी सिस्टीम एंडोक्राइन सिस्टीम प्रेझेंट कुठं असते, आपल्या बॉडीमध्ये असते. मग हे काय करतं, विच टुगेदरली कोऑर्डिनेट अँड इंटिग्रेट, म्हणजेच एकत्रितरित्या विच सिस्टीम्स, नर्वस सिस्टीम ॲज वेल ॲज एंडोक्राइन सिस्टीम टुगेदरली कोऑर्डिनेट. काय करतात, टुगेदरली कोऑर्डिनेट अँड इंटिग्रेट ऑल ऍक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गन्स ऑर ऑर्गन सिस्टीम. म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाच्या नंतर आपल्या ज्या संस्था आहेत आपल्या म्हणजे डिफरंट त्यामध्ये असणारे सिस्टीम्स. मग त्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम ॲज वेल ॲज नर्वस सिस्टीम ॲज वेल ॲज अदर सिस्टीम्स, एक्सक्रेटरी सिस्टीम एटसेट्रा. ह्या ज्या सिस्टीम्स आहेत त्यामधले असणारे ऑर्गन्स, ह्यामध्ये जे ऑल ऍक्टिव्हिटीज चालतात हे कोऑर्डिनेट आणि इंटिग्रेट करण्याचं काम कोण करत असतं, तर नर्वस और न्यूरल सिस्टीम ॲज वेल ॲज एंडोक्राइन सिस्टीम. या दोन मिळून एकत्ररित्या आपल्या बॉडीत असणाऱ्या प्रेझेंट ह्या सगळ्यांचं कोऑर्डिनेट, समन्वय करणं आणि इंटिग्रेट एकत्रीकरण करणं हे काम कोण करतं, तर न्यूरल ॲज वेल ॲज नर्वस सिस्टीम अँड एंडोक्राइन सिस्टीम प्रेझेंट इन आवर बॉडी विच टुगेदरली कोऑर्डिनेट अँड इंटिग्रेट काय करत असतं, all activities of organs as well as organ system. Next point number 9. The neural or nervous system provides an organized network of point to point connection for quick coordination. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे, न्यूरल किंवा नर्वस जे सिस्टीम असते ही आपली काय प्रोव्हाइड करत असते, तर ऑर्गनाइज्ड नेटवर्क म्हणजे संघटित असणारं जाळ. अगदी पॉइंट टू पॉइंट त्यामध्ये काय केलेलं असतं, ऑर्गनाइज केलेलं असतं. आणि ते पॉइंट टू पॉइंट कनेक्शन फॉर क्विक कोऑर्डिनेशन. हे कशासाठी जाळं तयार केलेलं असतं पॉइंट टू पॉइंट कनेक्शन, तर क्विक कोऑर्डिनेशन, लगेच काय झालं तरी समन्वय साधायचा. हे करण्यासाठी नर्वस किंवा न्यूरल सिस्टीम प्रोव्हाइड करते काय, तर नेटवर्क. कसलं, ऑर्गनाइज्ड नेटवर्क. आणि लास्ट पॉइंट यामध्ये 10th, the endocrine system provides chemical integration through hormones. म्हणजेच एंडोक्राइन सिस्टीम फक्त स्रावण्याचं काम करते, कोणताही फ्लुइड स्रावण्याचं काम किंवा असणारी हॉर्मोन्स तिथून बाहेर यांच्या साह्याने पडतात एंडोक्राइन सिस्टीमच्या. आणि ही काय करत असते, तर केमिकल इंटिग्रेशन करते. केमिकल रासायनिक जे असणारे एकत्रीकरण किंवा एकीकरण करण्याचं काम कोणामार्फत चालतं, तर हार्मोन्स मार्फत. मग त्यामध्ये कोण काम करत असतं, एंडोक्राइन सिस्टीम. म्हणजे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, द एंडोक्राइन सिस्टीम काय करते, प्रोव्हाइड्स काम. काय प्रोव्हाइडचं काम करते, केमिकल इंटिग्रेशन थ्रू हार्मोन्स. म्हणजे आपल्या बॉडीतली जी हार्मोन्स जी काय होतात, सिक्रीट होतात. ती सिक्रीट कुणामुळे होतात, तर एंडोक्राइन सिस्टीममुळे. म्हणजेच ते काय आहेत, केमिकल इंटिग्रेशन आहेत. ते सुद्धा काय काम करतात, कोऑर्डिनेशन आणि कंट्रोलचं काम करतात. समजलं? धन्यवाद.